नमस्कार. माझं नाव अमेय. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक मार्केट मेगा स्टोर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोठारी शुगर्स ह्या कंपनीच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतली होती कंपनी ॲनालिसिसच्या माध्यमातून. त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यासाठी मी तुमच्या सगळ्या श्रोत्यांचा आभारी आहे, सगळ्या सबस्क्रायबर्सचा आणि ज्यांनी ज्यांनी बघितला त्या सगळ्यांचा आभारी आहे. असाच रिस्पॉन्स सगळ्या व्हिडिओला माझ्या देत राहा. काही आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते बघा, त्यालाही असाच चांगला रिस्पॉन्स द्या आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओज नाही द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी ॲनालिसिसच बघणार आहोत. अजून एका कंपनीची माहिती. ही मला एका सबस्क्रायबरनीच रिक्वेस्ट केली होती, त्याच्यामुळे ही कंपनी मी निवडली. आणि ह्या कंपनीची इंट्रोडक्शन फार द्यायची गरज नाही. हे IT जायंट म्हणतो आपण किंवा IT लीडर्सपैकी एक म्हणतो, ती कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड. आणि आता तुम्हाला कंपनी ॲनालिसिसमध्ये काय काय येतं हे माहीत झालेलंच आहे. फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस दोन्ही मिळून केलं जातं. आता आपण ह्या कंपनीची इन्फोसिसची माहिती बघूया. त्याच्या आधी इंट्रोडक्शन, स्वॉट ॲनालिसिस, पॅरामीटर्स ऑफ स्टॉक, टेक्निकल, फंडामेंटल, शेअर होल्डिंग पॅटर्न हे आपण क्रमाक्रमाने बघत जातो. हे तुम्हाला माहितीच आहे. तर आपण आता याची कंपनीबद्दल माहिती बघण्याच्या आधी आपण नीड टू नो, म्हणजे कुठल्याही कंपनीसाठी लागू होतं हे, फक्त इन्फोसिसच असं नाही. हे म्हणजे की शेअर साधारण कधी बाय करायला पाहिजे, कधी होल्ड करायचा आणि कधी विकायचा. तर शेअर कधी बाय करायचा, तर शेअरची प्राईस कमी असताना. आता आपण कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण स्वस्तात खरेदी करायला आपली इच्छा असते ना, तसंच शेअरच्या बाबतीत सुद्धा आहे. जेव्हा प्राईस कमी असते, जेव्हा डिक्लायनिंग मार्केट असतं, तेव्हा खरेदी करायची आणि रायझिंग मार्केटमध्ये विकायचा. म्हणजे व्हेन टू सेल काय, तर तुमचं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर किंवा रायझिंग मार्केट आहे, खूप चांगली रॅली झाली आहे, असं हे केल्यानंतर तुमच्या टार्गेटच्या थोडंसं पुढं गेला आहे, असं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही विकलात तरी चालणार आहे. व्हेन टू होल्ड म्हणजे काय, तर डिपेंडिंग ऑन युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. इंट्राडे, स्विंग ट्रेड, शॉर्ट टर्म असेल तर तुमचा 2 दिवस ते 1 महिना किंवा 2 महिने असा त्याचा कालावधी असतो. तर तेवढा हे करून ते झाल्यानंतर तो विकायचा शेअर. तुमचं स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी लॉसमध्ये काढायचा, कारण तुम्ही ते टार्गेट ठरवलेलं आहे. आणि त्या टार्गेटनंतर मग तुम्ही जर म्हणलात की नको नको खाली आहे, वर आल्यावरच विकू वगैरे असं, तर मग तुमच्या त्या टार्गेट आणि प्लॅनला काय अर्थ नाही. त्याच्यामुळे तो ठरवलाय त्याप्रमाणे शेअर खरेदी आणि विकायचा. लॉंग टर्म असेल तर 1 वर्षापेक्षा जास्त, मीडियम टर्म असेल तर 2-3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे तो म्हणजे मीडियम टर्म असतो. त्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो तुम्ही केलाय त्याप्रमाणे त्या शेअर ठेवून त्यानंतर बरोबर वेळेवर त्याची विक्री करायची. तर हे होतं नीड टू नो. हे सगळ्या कंपन्यांसाठी लागू आहे आणि हे लक्षात ठेवायलाच पाहिजे. आता आपण इंट्रोडक्शन बघूया इन्फोसिस लिमिटेडची. इट इज अ ग्लोबल लीडर इन नेक्स्ट जनरेशन डिजिटल सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. म्हणजे थोडक्यात काय, तर IT लीडर आहे डिजिटल सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंगमध्ये. आता ह्याचे फाउंडर तर सगळ्यांना माहिती आहे, जगविख्यात आहेत, मिस्टर NR नारायण मूर्ती. ह्यांनी ही कंपनी स्थापन केली पुण्यामध्ये 1981, 2 जुलै 1981 मध्ये कंपनी स्थापन केली. 40 वर्ष जुनी कंपनी आहे. 1983 इट वॉज रिलोकेटेड टू बेंगलोर, कर्नाटक. 1983 मध्ये 2 वर्षानंतरच स्थापन झाल्याच्या कंपनी बेंगलोरमध्ये रिलोकेट करण्यात आली. इट वॉज द फर्स्ट IT कंपनी टू बी लिस्टेड इन NYSE अँड नॅसडॅक. हे 2 अमेरिकन स्टॉक मार्केटचे इंडायसेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली IT कंपनी आहे लिस्ट होणारी भारतातली. त्याच्याही खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि त्याच्यावरनं इन्फोसिस कंपनीचे काय हे असेल ग्लोबल प्रेझेन्स आणि हे ते आपल्याला समजतं. आता हेडक्वार्टर्स कुठे आहेत, तर मी म्हटलं तसं बेंगलोरमध्ये. फाउंडर मिस्टर MR नारायण मूर्ती. सर्व्हिसेस, खूप प्रकारच्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोव्हाइड करते. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मेंटेनन्स अँड सपोर्ट, डोमेन अँड टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, AI अँड ऑटोमेशन, CIO ॲडवायझरी आणि अजून खूप खूप अशा सर्व्हिसेस आहेत. ती एक अनएंडिंग लिस्टच होईल. त्याच्यामध्ये त्यातले मी काही मेन सर्व्हिसेस इथं दिलेले आहेत. 50 कंट्रीजमध्ये या कंपनीचा प्रेझेन्स आहे, म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स आहे. आणि कंपनीचं पॉवर किती आहे आणि हे ग्लोबल लीडर आहे हे त्याच्यावरनं समजतं. आता आपण पुढे जाऊया. स्वॉट ॲनालिसिस इथे मी थोडक्यात दिलेला आहे. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेटचा केलेला ॲनालिसिस हा पण आता डिटेलमध्ये बघायचा आहे. स्ट्रेंथ्स काय आहेत कंपनीच्या, तर रायझिंग नेट कॅश फ्लो अँड कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, ग्रोथ इन क्वार्टरली नेट प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर, कंपनी विथ नो डेट, कर्जमुक्त कंपनी आहे. आणि नेट प्रॉफिट, प्रॉफिट मार्जिन, कॅश फ्लो आणि ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून येणारी कॅश, म्हणजे कंपनीची लिक्विडिटी वगैरे चांगली आहे आणि प्रॉफिटमध्ये आहे आणि कर्ज नाही आहे.
असा कंपनीचा याचा अर्थ झाला. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आहेत या. इन्क्रीजिंग रेव्हेन्यू एव्हरी क्वार्टर फॉर द पास्ट 4 क्वार्टर्स, स्ट्रॉंग कॅश जनरेटिंग ॲबिलिटी फ्रॉम कोर बिझनेस, इम्प्रूव्हिंग कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन फॉर लास्ट 2 years, annual net profits improving for the last 2 years, book value per share improving for the last 2 years, company with zero promoter pledge, म्हणजे प्रमोटरचा प्लेज नाहीये, बुक व्हॅल्यू, अॅन्युअल नेट प्रॉफिट, कॅश जनरेटिंग ॲबिलिटी कंपनीची, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. रेव्हेन्यू पण वाढतोय. त्यानंतर FII FPI म्हणजे थोडक्यात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे त्यांचं शेअर होल्डिंग वाढवत आहेत, इन्क्रीजिंग देअर शेअर होल्डिंग. रिसेंट रिझल्ट्स मध्ये ग्रोथ इन ऑपरेटिंग प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग ऑपरेटिंग मार्जिन, नियर 52 वीक हाय, स्ट्रॉंग मोमेंटम, प्राइस अबाउट शॉर्ट मीडियम अँड लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजेस. त्याच्यामुळे शॉर्ट मीडियम लॉंग टर्म ॲव्हरेजेसच्या वर म्हणजे अपट्रेंडमध्ये कंपनी आणि रिसेंट रिझल्ट चांगला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर आपलं शेअर होल्डिंग वाढवत आहेत, म्हणजे कंपनीसाठी ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यावरनं ही कंपनी किती मजबूत आहे याचा शेअर आणि किती मजबूत आहे हे लक्षात येतं त्याच्यामुळे. आणि ही लीडर कंपनी आहे आणि लीडर कंपनीचा असा परफॉर्मन्स म्हणजे IT सेक्टर म्हणून सुद्धा चांगला आहे, हे सुद्धा आपल्याला यावरून लक्षात येतं. आता आपण विकनेस अपॉर्च्युनिटी थ्रेड्स बघूया. विकनेस, म्युच्युअल फंड्स डिक्रीज देअर शेअर होल्डिंग लास्ट क्वार्टर. MF म्हणजे म्युच्युअल फंड्सनी थोडं डिक्रीज केले शेअर होल्डिंग. इनएफिशियंट यूज ऑफ ॲसेट्स टू जनरेट प्रॉफिट, ROA रिटर्न ऑन ॲसेट डिक्लायनिंग फॉर द लास्ट 2 years, म्हणजे ॲसेटवरून जे रिटर्न्स मिळतात ते थोडे कमी झालेले आहेत. डिक्लायनिंग इन नेट प्रॉफिट विथ फॉलिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर. क्वार्टर वाईज नेट प्रॉफिट आणि मार्जिन थोडे कमी झालेत, पण स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस कम्पेअर केले तर कंपनीच्या स्ट्रेंथ्स विकनेसेसपेक्षा खूप जास्त आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. अपॉर्च्युनिटीज, ब्रोकर अपग्रेड, रेकमेंडेशन और टार्गेट प्राइस इन द पास्ट 3 months, हायेस्ट रिकव्हरी फ्रॉम 52 वीक लो. RSI इंडिकेटिंग प्राइस स्ट्रेंथ, मी RSI म्हटलं तसं ॲडव्हान्स इंडिकेटर आहे. प्राइस स्ट्रेंथ इंडिकेट करतो म्हणजे अपट्रेंडमध्ये आहे कंपनी. आणि ब्रोकरनी रेकमेंडेशन आणि टार्गेट प्राइस अपग्रेड केली आहे म्हणजे कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. शेअर प्राइस वाढणार आहे असा याचा अर्थ होतो. थ्रेट्स काय तर इन्सायडर सेलिंग स्टॉक, म्हणजे थोडक्यात काय तर प्रमोटर किंवा जे इन्सायडर्स आहेत ते स्टॉक सेल करतायत, हा एकच थ्रेट आहे कंपनीला. आता आपण ह्याचे पॅरामीटर्स बघणार आहोत. इन्फोसिस लिमिटेडचे करंट मार्केट प्राइस आहे 1473.90, 52 वीक हाय आहे 685.25, लो आहे हा 52 वीक लो. 52 वीक हाय 1477.5, म्हणजे बघा 52 वीक हायच्या जवळ आलेली आहे कंपनी. आजची प्राइस बनायला गेलं तर 1500च्या जवळ आली आहे कंपनी. त्याच्यावर 52 वीक हाय नवीन आज रजिस्टर पण झाला आहे. मार्केट कॅपिटल आहे 6,28,068.85 करोड, म्हणजे बघा मार्केट कॅपिटल बघा कंपनीची केवढी मोठी, म्हणून याला मी IT जायंट म्हणलं. खूप मोठी कंपनी आहे आणि लार्ज कॅप कंपनीमध्ये येते, कारण का 20,000 कोटीपेक्षा खूप जास्त आहे याची मार्केट कॅप, त्याच्यामुळे लार्ज कॅपमध्ये येते. डिव्हिडंड 540%, 5 रुपये फेस व्हॅल्यूला 540% डिव्हिडंड देते, म्हणजे खूप चांगला डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. अर्निंग पर शेअर EPS आहे 42.35, त्यानं म्हणजे खूप चांगला अर्निंग पर शेअर आहे. त्यानंतर PE रेशो आहे 34.8, इंडस्ट्री P 34.05, म्हणजे जस्ट थोडासा कंपनीचा P इंडस्ट्री Pच्या वर गेलाय, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूच्या दिशेने हा स्टॉक चाललाय. पण खूप ओव्हर व्हॅल्यूड आहे का तर नाही, किंचित ओव्हर व्हॅल्यू व्हायला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. बुक व्हॅल्यू आहे 166.99, म्हणजे 167 धरा, म्हणजे खूप चांगली बुक व्हॅल्यू आहे. प्राइस टू बुक 8.83, खूप जास्त आहे. 1 किंवा 1च्या खाली पाहिजे. आयडियल प्राइस टू बुक रेशो हा खूप जास्त आहे. त्यानंतर बीटा 0.70, म्हणजे कमी मुवमेंटवाला आणि कमी व्होलॅटिलिटी असलेला स्टॉक आहे, म्हणजे दररोजची हालचाल शेअरमध्ये खूप होत नाही. डिलिव्हरेबल्स आहे 66.26%, म्हणजे अधिकतम लोक डिलिव्हरी घेतात आणि फार कमी लोक इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात. 66% म्हणजे खूप मेजॉरिटी लोक डिलिव्हरी घेतात शेअरचे, असा याचा अर्थ होतो. आता आपण टेक्निकल्स बघणार आहोत इन्फोसिस कंपनीचे. मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर अँड पिव्होट लेवल्स येतात टेक्निकल्समध्ये. चार्ट्स वगैरेही येतात, पण चार्ट्स वगैरे ॲडव्हान्स झालं. बेसिक टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर आणि पिव्होट लेवल्स. आता मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस ओव्हर म्हणजे काय तर शॉर्ट, मीडियम आणि लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजला प्राइस क्रॉस करून वर जाते तेव्हा अप ट्रेंड असतो, आणि जेव्हा या तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजेसला प्राइस क्रॉस करून खाली येते तेव्हा डाऊन ट्रेंड असतो. आता शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय तर 5 and 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज,
मीडियम टर्म म्हणजे 20 अँड 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि लॉंग टर्म म्हणजे 50 अँड 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. या तिन्हीला क्रॉस करून वर आहे म्हणून तुम्हाला तिथे इंडिकेशनमध्ये तिन्हीकडे बुलिश दिसते बघा. म्हणजे काय, ते तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून कंपनीची शेअर प्राइस वर गेलेली आहे. आता पिवोट लेवल्समध्ये पिवोट लेवल 3 प्रकारच्या असतात. क्लासिक, फिबोनाची, कॅम्ब्रिला, ह्या प्रत्येक ह्याच्याप्रमाणे बदलत असतात. आता R1, R2, R3 आणि S1, S2, S3 हे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल्स आहेत. ब्रेकआउट कधी येतं एका शेअरमध्ये, तर R1, R2, R3 3 रेझिस्टन्स लेवल्स पार करून कंपनीची शेअर प्राइस वर गेली की ब्रेकआउट येतं, अपट्रेंडमध्ये जाते कंपनी, स्ट्रॉंग रॅली होते. तसंच S1, S2, S3 3 सपोर्ट पार करून कंपनीची शेअर प्राइस खाली आली म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये आली कंपनी, तिथे सुद्धा स्ट्रॉंग रॅली होऊ शकते आणि कंपनीची शेअर प्राइस खाली येते. तर हे झालं टेक्निकल्स. आता रेव्हेन्यू बघूया आपण. ॲन्युअल डेटा आहे हा 5 वर्षाचा, 2017 ते 2021. 2017 मध्ये रेव्हेन्यू होता 68484, 70522, त्यानंतर 82,675, 90,791 आणि 1,472, 1,472. म्हणजे रेव्हेन्यू कंटिन्युअस वाढत गेलाय बघा. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि इन्फोसिस ही ब्लू चिप कंपन्यामध्ये येते, त्याच्यामुळे हे एक्सपेक्टेडच आहे की रेव्हेन्यू आणि ग्रोथ खूप चांगली असणार. पण इथे रेव्हेन्यूमध्ये आपण बघतोय किती चांगली आहे ग्रोथ, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. इन्कम स्टेटमेंट ॲन्युअल, हे सुद्धा ॲन्युअल, सगळा डेटा ॲन्युअल आहे 2017 ते 2021. इथे आपण सेल्स, अदर इन्कम आणि नेट प्रॉफिट हे बघणार आहोत. मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगत आले तसं बाकीच्या कॅटेगरीज तुम्हाला मी सांगेन, तशा तुम्हाला कम्पेअर करून पूर्ण ॲनालिसिस करायचं आहे. सगळ्या कॅटेगरीज बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण सेल्स, अदर इन्कम वगैरे बघूया. इथे मी हायलाईट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लोकेट करायला सोपं जाईल. सेल्स बघा 68,484, 70522 हे रेव्हेन्यू आणि सेल्सची व्हॅल्यू सेमच येणार, कारण का सेल्समधनं रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे, कंटिन्युअस वाढलेले आहेत. अदर इन्कम बघा 3080, 3193, 2882, 2803 आणि 2201. थोडासा 2021 मध्ये कमी आलाय, पण ओव्हरऑल अदर इन्कम चांगला आहे कंपनीचा. ह्या सगळ्या व्हॅल्यू करोड रुपीज मध्ये असतात, म्हणजे कोटी रुपये अशामध्ये असतात. आता नेट प्रॉफिट बघूया. 14,383, 16,100, 15,410, 16,639, 19,423. हा कंटिन्युअस नेट प्रॉफिट वाढत गेलाय बघा. खूप चांगला गोष्ट आहे ही. कंपनी चांगला प्रॉफिट बनवती आहे असा याचा अर्थ होतो. हे झालं इन्कम स्टेटमेंट. आता आपण पुढे जाऊया. बॅलन्स शीट बघूया. हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे फंडामेंटल्सचा कंपनीच्या. हा सुद्धा ॲन्युअल डेटा आहे 2017 ते 2021. इथे शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, करंट लायबिलिटीज आणि करंट ॲसेट्स हे 4 आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बाकीच्या कॅटेगरीज मी म्हणलं तसं तुम्हाला मी सांगितले तसं ॲनालाइज करायचे. शेअर कॅपिटल किती आहे तर 1144, 1068, 1088, 2170, 2122, 2124 अशी शेअर कॅपिटल आहे. थोडी कमी जास्त झालेली आहे, पण 2020च्या तुलनेत 2021 मध्ये थोडी वाढली आहे शेअर कॅपिटल. आता रिझर्व्ह अँड सरप्लस बघूया आपण. 67,838, 63,835, 62,551, 63,031, 73,855. ह्या परत सगळ्या व्हॅल्यूज मी सांगितलं तसं क्रोअरमध्ये आहेत. आणि एवढा रिझर्व्ह अँड सरप्लस कंपनीकडे आहे, त्याच्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे कंपनी एवढा चांगला डिव्हिडंड देते. आणि आधी या कंपनीने बोनस दिलेला आहे आणि स्प्लिट सुद्धा झालेली आहे. कंपनी 10 वरून 5 वरती आली आहे फेस व्हॅल्यू शेअरची, त्याच्यामुळे कंपनी स्प्लिटही झालेली आहे. आणि हे स्प्लिट होणं आणि बोनस शेअर देणं ह्याचा शेअर कॅपिटलवरती पण परिणाम होत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला शेअर कॅपिटल कॉन्स्टंट दिसत नाहीये. आता आपण बघूयात करंट लायबिलिटीज. 14,013, 14,105, 18,638, 28,56 आणि 23,865 थोड्या कमी जास्त झालेल्या आहेत. आणि 2020 आणि 2021 मध्ये थोड्या वाढलेल्या आहेत. आता आपण त्याचं कंपॅरिझन करणार आहोत करंट ॲसेटची. 53,705, 60, 50,017, 52,878, 54,576, 67,33. म्हणजे करंट ॲसेट सुद्धा कमी जास्त झालेत आणि 2020-2021 मध्ये ते वाढलेले आहेत. आता करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटी बघा. तर करंट ॲसेट
जवळजवळ डबल आहेत करंट लायबिलिटीच्या. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आयडियली कंपनीच्या ह्याच्यामध्ये करंट ॲसेट शुड बी ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी. म्हणजे कंपनी आपलं काय म्हणतात त्याला लायबिलिटीज पे करू शकते आणि कंपनी मेजर लॉसमध्ये नाही, हे याच्यावरनं आपण हा इन्फरन्स काढू शकतो. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. आणि 2020-21चा डेटा बघितला तर त्याच्यावरती परफॉर्मन्स कंपनीचा कोरोना पॅन्डेमिक असून सुद्धा चांगला आहे. तो कदाचित त्याच्या डिजिटल सर्व्हिसेस ज्या कंपनी प्रोव्हाइड करते आणि जे ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळे हा परफॉर्मन्स चांगला आहे असं असू शकतं. म्हणजे आणि ॲडव्हान्स कंडिशन असून सुद्धा कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे, हे कंपनीची स्ट्रेंथ इंडिकेट करतं. तर आता आपण पुढे जाऊया. कॅश फ्लो बघणार आहोत. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो ह्या कॅटेगरीज आपण बघणार आहोत. हा सुद्धा ॲन्युअल डेटा आहे 2017 ते 2021 5 वर्षांचा. आता आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज बघूया. 11,531, 13,218, 14,841, 17,003 अँड 23,224. त्याच्यामुळे कंटिन्युअस ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज वाढत आहे. त्याच्यामुळे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून जर कॅश येते, लिक्विडिटी येते कंपनीला, ती चांगली आहे. कंपनीमध्ये पैशाचा ओघ सुरू आहे असा याचा अर्थ होतो. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज बघूया. निगेटिव्ह आहे. फक्त 2018मध्ये पॉझिटिव्ह होतं. 2017मध्ये हे आहे 14,542, त्यानंतर मायनसमध्ये, त्यानंतर 4,452 प्लसमध्ये, त्यानंतर -575, -239, -7,456 म्हणजे खूप निगेटिव्ह आहे. आता इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय येतं तर ॲसेट्स, त्यानंतर काय म्हणतात त्याला सिक्युरिटीज, अदर सिक्युरिटीजची खरेदी, फिजिकल ॲसेट्सची खरेदी वगैरे हे येतं. ह्याच्यातून कंपनीला चांगला रिटर्न्स मिळालेले नाहीत असा याचा अर्थ होतो. आणि एवढा निगेटिव्ह असणं ही सुद्धा चांगली गोष्ट नाही इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. आता आपण नेट कॅश फ्लो बघणार आहोत. 2017 ते 2021, 2017मध्ये सुद्धा निगेटिव्हच होता हा. 2017 ते 2020 4 वर्ष निगेटिव्ह होता आणि त्यानंतर 2021मध्ये डायरेक्ट पॉझिटिव्ह आलाय. ही चांगली गोष्ट आहे. 2017मध्ये -10,072, त्यात -2,754, -303, -919 आणि पॉझिटिव्हमध्ये 6,065. त्याच्यामुळे 2020-2021मध्ये तुम्ही बघितलं तर 2020च्या तुलनेत खूप पॉझिटिव्हमध्ये आला आहे. त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. कंपनीमध्ये लिक्विडिटी चांगली आहे असा याचा अर्थ होतो. आणि पॅन्डेमिक असून सुद्धा कॅश फ्लो निगेटिव्हचा पॉझिटिव्हमध्ये आला, ही अजून चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. रेशोज बघणार आहोत. आपण म्हणलं तसं मार्जिन आणि रिटर्न रेशोज बघणार आहोत आणि त्यानंतर बाकीचे रेशोज आपण बघणार आहोत. मार्जिन रेशोजमध्ये काय येतं तर ग्रॉस प्रॉफिट मार्जिन, ऑपरेटिंग मार्जिन आणि नेट प्रॉफिट मार्जिन येतं. ह्या सुद्धा ॲन्युअल डेटा आहे सगळा 2017 ते 2021. आता आपण हे मार्जिन रेशोज बघूया. ग्रॉस प्रॉफिट मार्जिनपासून 31.66, 31.48, 27.88, 27.61, 29.94. त्याच्यामुळे थोडासा कमी झाला आहे 2020 पर्यंत आणि त्यानंतर 2021मध्ये परत थोडासा वाढलेला आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. कंपनी लॉसमध्ये नाही असा याचा अर्थ होतो. ऑपरेटिंग मार्जिन आपण बघणार आहोत 2017 ते 2021. 29.17, 28.84, 25.45, 24.42, 26.69. त्याच्यामुळे हे सुद्धा चांगलं आहे ऑपरेटिंग मार्जिन. नेट प्रॉफिट मार्जिन 21.00 बाय 21, 22.82, 18.63, 18.32, 19.33. त्याच्यामुळे नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा खूप चांगलं आहे कंपनीचं. थोडं कमी जास्त झालेलं आहे पण 2020च्या तुलनेत 2021मध्ये वाढले, ही चांगली गोष्ट आहे. आता आपण बघणार आहोत रिटर्न रेशोज. इथे रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी म्हणजे ROE, ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, ROA रिटर्न ऑन ॲसेट्स येतं. आता 2017 ते 2021 आपण बघत जाणार आहोत. 20.80, 24.68, 23.71, 25.35, 25.34 हा आहे ROE रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी. खूप चांगला आहे. 25% म्हणजे खूप चांगले रिटर्न्स आहेत. त्यानंतर ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 28.81, 30.92, 31.83, 30.83, 31.73. जवळजवळ कॉन्स्टंट आहे तो 30 आणि 31 या लेवल्सच्या आसपास, पण 31% रिटर्न्स म्हणजे खूप चांगला आहे. रिटर्न ऑन ॲसेट्स बघूया आपण. ROA
17.21, 20.06, 18.17, 17.88, 17.85 थोडासा कमी झाला आहे. पण आपण ते विकनेसेसमध्ये बघितलं होतं कंपनीच्या की ॲसेट्स थोडे कमी होत आहेत. पण ठीक आहे, जोपर्यंत निगेटिव्हमध्ये नाही तोपर्यंत चांगला आहे. आता याचं कमी का होतं याचं तुम्हाला कारण शोधावं लागेल. आता आपण बघूया लिव्हरेज रेशोज, त्यानंतर आपण ग्रोथ आणि टर्नओव्हर रेशोज बघणार आहोत. लिव्हरेज रेशोमध्ये डेट टू इक्विटी 0 आहे, म्हणजे कंपनी कर्जमुक्त आहे, 0 डेट कंपनी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण येऊयात ग्रोथ रेशोजकडे, जिथे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट दिलेला आहे. आपण पहिले सेल्सचा बघूया, मग नेट प्रॉफिटचा CAGR बघूया. सेल्सचा CAGR अशाप्रमाणे आहे 16.88, 15.01, 15.07, 15.14 आणि 19.36. म्हणजे 16 होता 2017मध्ये, त्यानंतर तो 15वरती आला 2018, 19, 20 3 वर्ष नंतर वाढलाय बघा 2021मध्ये, पॅन्डेमिक माहोल चालू असून सुद्धा. म्हणजे कंपनी चांगल्या प्रकारे काम करते आहे असा याचा अर्थ होतो. आता आपण नेट प्रॉफिटचं CAGR बघूया. 16.18, 14.07, 6.87, 7.56, 9.84. 2019मध्ये खूप कमी आला होता प्रॉफिटचा CAGR, पण नंतर तो वाढत वाढत गेलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. टर्नओव्हर रेशोजमध्ये ॲसेट आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो असतात. ॲसेट इन्व्हेंटरीबद्दल हे माहिती देतात किती आहे काय आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बाकीच्या सगळ्या कॅटेगरीज ॲनालाइज करायच्या आहेत. आता आपण पुढे जाऊया शेअर होल्डिंग पॅटर्नला. इथं प्रमोटर्स, FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, DII डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, पब्लिक आणि अदर्स असे स्टेक आहेत कंपनीमध्ये. आता आपण बघूया एक एक करत. प्रमोटरचा स्टेक जो ब्लू दिसतोय तुम्हाला तो आहे 12.95%. त्यानंतर जो मोठा ग्रीन पॅच दिसतोय तुम्हाला तो आहे FII चा स्टेक म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 32.67%. त्यानंतर जो मोठा पॅच तुम्हाला दिसतोय येल्लो तो आहे 23.1% आणि तो आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. त्यानंतर जो तुम्हाला ऑरेंजिश पॅच दिसतोय मोठा जो आहे 30.93%, तो जो आहे तो आहे पब्लिक शेअर होल्डिंग. आणि जो अगदी छोटा तुम्हाला दिसत असेल, मी ॲरोनी त्याच्यामुळे पॉईंट आउट केले प्रत्येक कॅटेगरी, 0.35% जो अदर्सचा स्टेक आहे. तर हे शेअर होल्डिंग. प्रमोटरचा स्टेक थोडा कमी आहे आणि FII DII पब्लिक शेअर होल्डिंग खूप चांगलं आहे कंपनीचं, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. प्रमोटरचा स्टेक थोडा कमी आहे असं माझं ओपिनियन आहे. तर ही होती इन्फोसिस लिमिटेड ह्या कंपनीची माहिती आज आपण डिटेलमध्ये बघितली. आय होप तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल. जर झाला असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल ID वरती amey.hardikar@gmail.com या ईमेल ID वरती तुम्ही लिहून कळवा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल कंपनी ॲनालिसिसबद्दल किंवा अजून कुठल्या कंपनीची तुम्हाला माहिती हवी असेल किंवा इन जनरल शेअर मार्केटबद्दल काही डाऊट्स असतील तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल ID वरती मला लिहून नक्की कळवा. मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करेन. माझ्या चॅनलला स्टॉक मार्केट मेगा स्टोअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा. ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नियमित अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. माझा व्हिडिओ मी दर रविवारी अपलोड करत असतो आणि माझा व्हिडिओ जितका जास्त होईल तितका शेअर करा आणि आधीच्या व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओलाही पुढच्या व्हिडिओलाही आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजना चांगला रिस्पॉन्स देत राहा. जितका तुम्ही शेअर कराल तितकं लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.